नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 513वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतली कविता आहे. मी विचार केला की आपण नवीन गावात गेलो तर हरवून जातो, कारण ते गाव आपल्याला नवीनच असतं. आणि बरीच माणसं विचारात हरवून जातात, कारण विचार करण्याचं क्षेत्र त्यांना नवीनच असतं. मी विचार केला की आपण नवीन गावात गेलो तर हरवून जातो, कारण ते गाव आपल्याला नवीनच असतं. आणि बरीच माणसं विचारात हरवून जातात, कारण विचार करण्याचं क्षेत्र त्यांना नवीनच असतं. दुसरी कविता आहे. ती त्याला म्हणाली, उद्या सकाळी 10 वाजता मी रजिस्ट्रारकडे जायची आणि लग्नासाठी सह्या करायची वेळ ठरवलेली आहे. तो म्हणाला, तू हे माझ्यासाठी आधी का नाही सांगितलंस? उद्या मला कुठे वेळ आहे? ती म्हणाली, तुला हवं ते आणि हवं तेव्हा करतोस आणि करणारच आहेस. मी पण मला हवं ते आणि हवं तेव्हाच करणार आहे. पण ही एक गोष्ट तरी आपण बरोबर जाऊनच करायला हवी आहे. ती त्याला म्हणाली, उद्या सकाळी 10 वाजता मी रजिस्ट्रारकडे जायची आणि लग्नासाठी सह्या करायची वेळ ठरवली आहे. तो म्हणाला, तू हे माझ्याशी आधी का नाही बोललीस? मला कुठे उद्या वेळ आहे? ती म्हणाली, तुला हवं ते आणि हवं तेव्हा करतोस आणि करणारच आहेस. आणि मी पण मला हवं ते आणि हवं तेव्हाच करणार आहे. पण ही एक गोष्ट तरी आपण बरोबर जाऊनच करायला हवी आहे. तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित पुढचा 47वा भाग. पंच प्राण व 5 कर्मेंद्रियांचा एक पडदा बनतो, त्यांच्या परिणामांचा अजून एक पडदा बनतो. पंच प्राण व कर्मेंद्रियांचा एक पडदा बनतो, त्यांच्या परिणामांचा अजून एक पडदा बनतो. अन्नमय वगैरे 5 कोशांचा अजून पडदा बनतो, प्रत्येक पडदा चंचल वायूमुळेच बनत असतो. अन्नमय वगैरे 5 कोशांचा अजून पडदा बनतो, प्रत्येक पडदा चंचल वायूमुळेच बनत असतो. जिवंतपणाची शक्ती वायूमुळेच मिळते, त्या शक्तीने सारे जीवनात घडत असते. जिवंतपणाची शक्ती वायूमुळेच मिळते, त्या शक्तीने सारे जीवनात घडत असते. प्राणवायू हे नाव याच्यामुळेच मिळते, सुख आणि दुःखही याच्यामुळेच मिळते. प्राणवायू हे नाव याच्यामुळेच मिळते, सुख आणि दुःखही याच्यामुळेच मिळते. 5 ज्ञानेंद्रिये आणि मन मनोमय कोश बनतो, जीवनी काय करावे याची दिशा ठरवतो. 5 ज्ञानेंद्रिये आणि मन मनोमय कोश बनतो, जीवनी काय करावे याची दिशा ठरवतो. मी अन माझे दोन्ही महत्वपूर्ण बनवतो, दुसऱ्यांशी स्पर्धा तुलना याच्यामुळे घडवतो.
मी अन माझे दोन्ही महत्त्वपूर्ण बनवतो. दुसऱ्यांशी स्पर्धा तुलना याच्यामुळे घडवतो. दिसणे असणे वाटणे याच्यामुळेच घडते. प्रेम राग लोभ ईर्ष्या याच्यामुळेच होते. दिसणे असणे वाटणे याच्यामुळेच घडते. प्रेम राग लोभ ईर्ष्या याच्यामुळेच होते. मीही वेगळा तूही वेगळा सर्व वेगळे बनतो. वेगळेपण जपले असता एकपण विसरून जातो. मीही वेगळा तूही वेगळा सर्व वेगळे बनतो. वेगळेपण जपले असता एकपण विसरून जातो. असे वाटणे हेही एक पडदा असतो. आत्म्याला आत्म्यापासून झाकून टाकीतो. असे वाटणे हेही एक पडदा असतो. आत्म्याला आत्म्यापासून झाकून टाकीतो. गंध दिसणे ऐकणे चव स्पर्श असती. यांच्या फरकांमुळेच सारे वेगळे वाटती. गंध दिसणे ऐकणे चव स्पर्श असती. यांच्या फरकांमुळेच सारे वेगळे वाटती. काही आवडते अन काही आवडत नाही. काही चालते कुणाला अन कुणाला चालत नाही. काही आवडते अन काही आवडत नाही. काही चालते कुणाला अन कुणाला चालत नाही. वेगळेपणा साऱ्यांमधला सतत दिसत राहतो. नावही साऱ्यांना आपण वेगळे देतो. वेगळेपणा साऱ्यांमधला सतत दिसत राहतो. नावही साऱ्यांना आपण वेगळे देतो.